हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा जुलै 2022 चा पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित हा जो पेपर आहे, या पेपरची या ठिकाणी संभाव्य उत्तरे काय असतील हे आज आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी या ठिकाणी एक संवाद दिलेला आहे आणि खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटलेलं आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे. आता जर हा संवाद आपण वाचला तर याच्यामध्ये गीता, आई, दीप्ती, बाबा, मामा, मामी, आत्या, दीपू असा 8 व्यक्तींचा या ठिकाणी काय आहे उल्लेख आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल 8. प्रश्न दुसरा पहा, अरेच्चा तारीख विसरलेच गमी असे गीता कोणाला म्हणाली. तर आईला म्हणालेले आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न तिसरा पहा, आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत. तर यातला जो पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला हे याचं उत्तर आहे. आता बघा प्रश्न 4, चौकटीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाचे अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा म्हटलेला आहे. तर या चौकटीमध्ये जे दिलेले आहेत अक्षर, ते अक्षर पाहिल्यानंतर मन काय तयार होते पहा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही मन तयार होते. आणि 5, 6, 7 क्रमांकाचे अक्षर कोणते येतात तर न व रा, नवरा. नवरा या शब्दाचा विरोधात शब्द या पर्यायातून काही खाली. तर पर्याय क्रमांक 1च दिलेला आहे बघा, नवरी. तर नवरी हे उत्तर बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 5वा पहा, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा म्हटलेला आहे. मडक्यांची थप्पी लावली होती. याचे 4 भाग केले आहेत. मडक्यांचा पहिला भाग, दुसरा भाग थप्पी आहे, तिसरा भाग लावली आणि चौथा भाग होती. तर या ठिकाणी मडक्यांची थप्पी अशी आपण म्हणत नसतो, तेव्हा थप्पी हा या ठिकाणी पर्याय येणार आहे. चुकीचा भाग जो आहे तो थप्पी आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6 पहा, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे तर टेबलला आहे, पर्याय क्रमांक 4. 7वा प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला म्हटलेला आहे, अचूक शब्द ओळखा. तर सर्वांनी पाण्याची बचत करावी, पाण्याचीला अंडरलाईन केलेले आहे. पाण्याची किंवा पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत खाली. तर सलील आहे, जीवन आहे, जल आहे, परंतु निर्मळ हे पाण्याला समानार्थी असणारा शब्द नाही. त्याच्यामुळं 7व्या प्रश्नाचं अचूक पर्याय कोणता येईल तर 1 नंबरचा निर्मळ. 8वा प्रश्न, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. 4 शब्द दिले आहेत, अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त आणि अरण्य पंडित. तर बघा, अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे अलंकारिक शब्द आहेत. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल फक्त अ आणि ड, म्हणजे अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित. त्याच्यानंतर प्रश्न 9वा, तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे. तर आपल्याला माहीत आहे 3 रस्ते जिथे एकत्र मिळतात त्याला आपण तिठा म्हणतो, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर 10वा, गटात न बसणारा शब्द शोधा म्हटले. झाडे, वेली, झाडे, झुडपे, झाड, झाडोरा हे तिन्ही शब्द काय आहेत तर जोड शब्द आहेत बघा. पण झाडांवर हा जोड शब्द नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे झाडांवर हा गटात शब्द बसणार नाही. प्रश्न 11वा, पुढील पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा म्हटले. आता बघा, बरोबर जोडी येतं कोणकोणते आहेत तर शेळीचं करडू बरोबर आहे, घोडा शिंगरू बरोबर आहे, हरिणी पाडस बरोबर आहे, परंतु म्हैस कोकरू येत नसतं. म्हैस रेडकू असा शब्द येतो, परंतु इथं म्हैस कोकरू दिलेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल या ठिकाणी. त्याच्यानंतर 12वा प्रश्न, दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दांचा अर्थ ओळखा म्हटलेला आहे. भ, अ, व, ती, थी, न. तर अतिथी भवन असा शब्द तयार होतोय बघा. आता पहिली 3 जे अक्षर आहेत त्याच्यापासून कोणता शब्द तयार होतो अतिथी. आणि या अतिथीला काय करायचं आपल्याला, अतिथी या शब्दाचा अर्थ पर्यायातून सांगायचा आहे. तर पाहुणा हा पहिलाच पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. सदन, दिवस, घर येणार नाही तर पाहुणा.
त्यानंतर पहा स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर याचा वर्णानुक्रम कसा येईल पहा. पहिल्यांदा येईल स्वच्छ, त्यानंतर स्वप्न, त्यानंतर स्वरा, चौथा शब्द स्वागत, पाचवा शब्द स्वार्थ. म्हणजे मध्यभागी कोणता शब्द येतोय? तर स्वरा येतोय. 13व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल मग स्वरा. त्यानंतर 14वा प्रश्न, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा म्हटलेला आहे. पहिला दिलेला आहे शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, दुसरा बालिका दिन 14 नोव्हेंबर, हुतात्मा दिन 2 ऑक्टोबर आणि चौथा पर्याय आहे विज्ञान दिन 29 फेब्रुवारी. तर इथं बघा आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. तर शिक्षण दिन 11 नोव्हेंबर, शिक्षण दिन जो असतो तो 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. मौलाना अबुल कलाम आझाद यांची ती जयंती आहे आणि त्या दिवशी शिक्षण दिन साजरा केला जातो. पहिली जोडी बरोबर आहे. आता इतर 3 बोट जोड्या बघा. बालिका दिन 14 नोव्हेंबर ही जोडी चुकीची आहे. बालिका दिन हा 3 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर हुतात्मा दिन जो आहे तो 30 जानेवारीला साजरा केला जातो आणि विज्ञान दिन जो आहे तो 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. त्यामुळे प्रश्न 14चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. त्याच्यानंतर पहा प्रश्न 15 ते 17 जे आहेत ते उतार्यावर आधारित आहेत. उतारा दिलेला आहे तो उतारा तुम्ही वाचू शकता. त्याच्यावर विचारला पहिला प्रश्न बघा, खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीतून कळते? तर पहिला पर्याय नद्या सुप्रसन्न वाहत होत्या. त्याच्यानंतर ब दिला इथं दुष्काळ ठाऊकच नव्हता. क दिलेला आहे गोट्यात गाई वासरांची दाटी होती आणि ड दिलेला आहे महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. बघा ही 4ही वाक्य उतारामध्ये आलेली आहेत आणि त्याच्यावरून एक दिसतं की खेडीपाडी आनंदात होती. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक जो 3 दिलेला आहे अ ब क ड बरोबर हा पर्याय या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर 16वा प्रश्न, उतार्यात किती जोडशब्द आलेले आहेत? आता जोडशब्द म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या. 2 शब्द एकमेकांना जोडून जेव्हा एक शब्द तयार होतो त्या जोडशब्द म्हणतात. इथं 2 शब्द जोडलेले असतात आणि त्यापासून एक शब्द तयार केलेला असतो. मग आता हे जोडत असताना काय होतं, शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडला जातो, 2 शब्द जोडले जातात किंवा समानार्थाचे शब्द जोडून जोडशब्द तयार होतो किंवा दुसऱ्या शब्दातील एखादा अक्षर बदलून जोडशब्द तयार केला जातो किंवा 2 विरोधार्थी शब्द जोडून सुद्धा जोडशब्द तयार होतो. आता इथं जे जोडशब्द आलेत ते बघा कसे आहेत. खेडीपाडी, गाई वासरांची, मुलीबाळी, सांज सकाळ, सोन्या मोत्या वाचून, पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशुपक्षी हे 10 जोडशब्द या ठिकाणी आलेले आहेत. आता इथं एक अजून गोंधळ होण्याची शक्यता आहे. झाडे झुडपे सुद्धा असा उतारामध्ये उल्लेख आहे, परंतु झाडे आणि झुडपे हे जोडले गेलेले शब्द नाहीत या ठिकाणी, त्यामुळे ते तो जोडशब्द होणार नाही. झाडे वेगळं आहे बघा, झुडपे वेगळे दिलेले आहे. तेव्हा या उतारात 10 जोडशब्द आलेले पर्याय क्रमांक 1. 17वा प्रश्न जो आहे गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर गायीला घातलेला घास म्हणजे गोग्रास पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18वा पहा. 18वा प्रश्न आहे कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटलंय. कविता दिलेली आहे, कविता तुम्ही वाचा. नंतर या कवितेत कोणाचं वर्णन केलेलं आहे? तर गवत फुलाचे. पहिलीच ओळ आहे, रंगरंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला. त्यामुळे गवत फुलाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे पर्याय क्रमांक 2. कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती म्हटलेलं आहे? तर बघा तळीपुणा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे. लाल पाकळी हा पहिला पर्याय या ठिकाणी नाम आणि विशेषणाची बरोबर जोडी येईल. त्याच्यानंतर 20वा प्रश्न पहा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते म्हटलेलं आहे? गवत फुला तुला पाहून मी हरपून गेलो, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे आणि चौथा पर्याय मी तुला अंगाईचे गीत गावे. तर बघा पहिले 3 पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, पण चौथा पर्याय काय बरोबर नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी काही चुकीचं विधान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल, हे चुकीचं विधान आहे. प्रश्न 21वा पहा. खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आले आहेत? ती त्याला म्हणाली मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. या ठिकाणी पहा ती त्याला मी तुला त्या आणि आम्ही अशी 6 या ठिकाणी सर्वनाम आलेले आहे पर्याय क्रमांक 2. आता वचनानुसार गटाशी जुळणारे
पद पर्यायातून निवडा म्हटले. घडा, सडा, खडा आणि वचना याचं एक वचन, त्यामुळं पुढचा येणार आहे तो शब्द घोडा, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? प्रश्न 23वा. मधुरा पाणी पिते, माझे जेवण झाले, तो गावाला गेला होता, मी चांगले भाषण करेन. बघा पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे मी चांगले भाषण करेन. हे भविष्यकाळी वाक्य आहे. प्रश्न 24वा पहा. योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने आणि 4 पर्याय दिलेत. अक्षर सुंदर आहे, इकडे ये, मैदानावर गेली, छान कविता केली. तर जयश्रीने नंतर छान कविता केली हे जर विधेय वापरलं तर काय होईल? अर्थपूर्ण अशा प्रकारचं वाक्य होतंय. बाकीची विधेय वापरून वाक्य अर्थपूर्ण होत नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 छान कविता केली. त्याच्यानंतर 25वा प्रश्न. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. तर प्रार्थना हे 4 पद्धतीने या ठिकाणी लिहिले, परंतु पहिला पर्याय जो आहे तो शुद्ध शब्द आहे. पहा प्रार्थना. तर अशा प्रकारे आपण 5वी स्कॉलरशिप परीक्षेमधील मराठी पेपरची या ठिकाणी संभाव्य उत्तरे काय असतील हे पाहिलं. आता आपण पाहूया विभाग 2 या पेपरमधला गणिताचा जो पेपर आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि त्यामधील प्रश्नांची संभाव्य उत्तरे काय असू शकतात. तर पहिला प्रश्न आहे बघा 26वा प्रश्न यातला पेपरमधला. विजयरावांनी ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्रे या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? म्हणजे या ठिकाणी एकूण संत्री किती आहेत? तर 30 गुणिले 12 बरोबर 360 एकूण संत्री झाली. पैकी खराब संत्री किती? 15. म्हणजे उरली संत्री किती आता? 345. प्रत्येक संत्र्याची किंमत ₹6 या ठिकाणी ठेवली त्यांनी. म्हणजे 345 गुणिले 6 बरोबर 2070 रुपये. मग खरेदी किती होती या संत्र्याची? तर 30 गुणिले 50 1,500 रुपये होती. आणि विकली प्रत्यक्ष किती रुपयाला? 2070 रुपयाला. म्हणजे नफा किती झाला? तर 2070 वजा 1500 बरोबर 570 रुपये नफा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न 27वा पहा. एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? तर याचं एकावरून अनेकाची किंमत काढायची आहे, त्यामुळे गुणाकार करावा लागणार आहे आपल्याला. 15.500 गुणिले 10 बरोबर किती येईल? 155 किलो. प्रश्न 28वा पहा. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? या ठिकाणी पहिल्यांदा लिटरचं मिलीमध्ये रूपांतर करा. 4 लिटर बरोबर 4000 मिली होईल आणि 4000 भागिले 125 बरोबर 32 बाटल्या भरल्या. 29व्या प्रश्नात 3च्या पुढे एक त्रिकोण दिला आहे, 4च्या पुढे एक चौकोन दिला आहे आणि म्हटलं आहे या संख्येला 6ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? 6ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 2ने व 3ने निशेष भाग जातो. याचा अर्थ ती संख्या जी असते 2ने भाग जातो म्हणजे समसंख्या असते, त्याच्यामुळं शेवटचा अंक हा सम असला पाहिजे. या ठिकाणी चौकोनच्या जागी 2 आणि त्रिकोणच्या जागी 3 घेतलं तर नक्की या संख्येला 6ने निशेष भाग जातो. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 30वा पहा. सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही म्हटले? तर रेखांकित भाग बघा या ठिकाणी 2/6 आहे, म्हणजे एकूण भाग 6 आहे. तर रेखांकित जो भाग 6 मधले 2 म्हणजे 2/6 भाग हा रेखांकित आहे. आणि रेखांकित न केलेला भाग किती आहे? तर 4/6. एकूण 6 भागापैकी 4 भाग असे आहेत की ते रेखांकित केलेले नाही. मग आता रेखांकित न केलेला भाग जो आहे 4/6 याचं सममूल्य अपूर्णांक जर आपण पाहिलं तर 2/3 येत आहेत, 8/12 येत आहेत. परंतु 1/3 हा 4/6चा सममूल्य नाही. 1/3 हे या ठिकाणी उत्तर येईल. 31वा प्रश्न पहा. ₹4000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्षे बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल? आता मिळणारी एकूण मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे व्याज पण मुद्दला एवढंच असणार आहे, म्हणजे 4000 रुपये व्याज येणार आहे. आता व्याजाचं सूत्र काय आहे? सरळ व्याज काढण्याचं म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर व्याज. म्हणजे 4000 गुणिले 10 गुणिले क भागिले 100 बरोबर 4000. अशा पद्धतीने जर मांडणी केली तर कची किंमत या ठिकाणी आपल्याला किती येते? 10. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे.
32वा प्रश्न, खालील आकृतीतील त्रिकोणाची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आकृतीचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर त्रिकोणाची संख्या आहे बघा 10 आणि चौकोनांची संख्या आहे 6. म्हणजे त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 33वा पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 अंकाची स्थानिक किंमत कमी आहे म्हटलेलं आहे. आता 5 हा 4ही पर्यायामध्ये दिलेला आहे, परंतु वेगवेगळ्या स्थानी दिलेला आहे. पहिल्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तर 5 हा दशहजार स्थानी, दुसऱ्या पर्यायामध्ये 5 हा एकक स्थानी, तिसऱ्या पर्यायामध्ये 5 हा हजार स्थानी आणि चौथ्या पर्यायामध्ये 5 हा शतक स्थानी. तर 5ची स्थानिक किंमत ही एकक स्थानावर कमीत कमी येणार आहे, दशक, शतक किंवा हजारावर येणार नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 49,385. प्रश्न 34वा पहा, खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे. 28ची 3/7 पट म्हणजेच काय तर 28 गुणिले 3/7. आता बघा 28 गुणिले 3/7 केलं तर 12 येते उत्तर. त्या दुसरा पर्याय 4/5 गुणिले 15 केलं तरी 12 उत्तर येते. तिसरा पर्याय 14 गुणिले 6/7 बरोबर 12. म्हणजे दिलेले तिन्ही पहिले 3 जे पर्याय आहेत ते काय आहेत तर बरोबर आहेत. आता अयोग्य पर्याय कोणता येतो? 14 येतो का बघू. तर 8/9 ची 18 पट म्हटलं आहे, म्हणजे 8/9 गुणिले 18 जर केलं तर उत्तर किती यायला पाहिजे बघा 16 उत्तर यायला पाहिजे. 8/9 गुणिले 18 केलं आपण तर उत्तर किती यायला पाहिजे 16 यायला पाहिजे. परंतु 8/9 ची 18 पट या ठिकाणी 12 दिलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अयोग्य आहे, चुकीचा आहे. 35वा प्रश्न, 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? आता तार 8 ठिकाणी कापल्यामुळं तिचं 9 भाग होणार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 504 भागिले 9 असं करावं लागेल आपल्याला. 504 भागिले 9 केल्यानंतर उत्तर येईल 56 मीटर. पर्याय क्रमांक 3 56 मीटर. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. प्रश्न 36वा आहे, 20+5 भागिले 5 बरोबर 20/5 अधिक 5 हे बरोबर आहे का? तर बघा 20+5 25 आलं. कंसातली अगोदर करायचं क्रिया, कंसातली क्रिया अगोदर केली आपण. 20+5 बरोबर 25 आलं. 25/5 जर केलं तर काय उत्तर 5 येईल. आता दुसऱ्या बाजूला पहा 20/5 म्हणजे 4 आलं. 4+5 केलं तर 9 येईल. आणि या बाजूला 5 आणि या दुसऱ्या बाजूला म्हणजे डाव्या हाताला 5 उजव्या हाताला 9 उत्तर येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बघा 7 गुणिले 8 अधिक 5. आता गुणिले आणि अधिक अशा 2 क्रिया असतील तर गुणिले पहिल्यांदा आपण करतो. भाग उ बेव आपल्याला माहीत आहे. गुणिले केलं पहिल्यांदा 7 गुणिले 8 7 8 56. 56 अधिक 5 केलं 61 आलं. आता दुसऱ्या बाजूला बघा 5 अधिक 8 गुणिले 7 म्हणले तर 8 गुणिले 7 ही क्रिया अगोदर करावं लागेल आपल्याला. 8 7 56 म्हणजे 5 अधिक 56 किती आलं 61 आलं. मग हा 2 नंबरचा जो पर्याय आहे तो काय आहे या ठिकाणी अचूक आहे. 3 नंबरचा प्रश्न पर्याय पण आपण चेक करू. 105/3 मोठे 4 गुणिले 9 पेक्षा म्हटलं आहे. आता 105/3 35 येतं आणि 4 गुणिले 9 36 येतं. मग 35 मोठं 36 पेक्षा असं होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. चौथा पर्याय या ठिकाणी पहा 100 गुणिले 10/1. आता गुणिले आणि भागिले जर एकत्र या ठिकाणी क्रिया आल्या तर पहिल्यांदा म्हणजे ज्या क्रमाने गुणिले पहिल्यांदा असेल तर गुणिले करायचं, भागिले पहिल्यांदा असेल भागिले करायचं. 100 गुणिले 10 किती येईल 1000 येईल. भागिले 1 1000 भागिले 1 1000च येईल. आता दुसऱ्या बाजूला बघा 100/10. 100/10 किती येते उत्तर 10 येते आणि गुणिले 10 म्हटले पुढं 10 गुणिले 10 100 येईल. म्हणजे या बाजूला 1000 या बाजूला 100 आणि पुन्हा ते 100 मोठं आहे असे दाखवले म्हणून तो पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 4 पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी काय आहे अचूक आहे. 37वा प्रश्न, इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? आता इष्टिका चितीच्या कडा आणि शिरोबिंदू बघा, कडा किती असतात 12 असतात, शिरोबिंदू 8 असतात. टोटल बेरीज झाली 20 आणि घनाच्या कडा 12 आणि पृष्ठ किती असतात 6. आता घनाच्या कडा आणि पृष्ठ यांची वजाबाकी म्हटले म्हणजे 12 - 6 किती आलं 6 आलं. आता बघा इष्टिका चितीच्या कडा शिरोबिंदूची बेरीज 20 आणि घनाच्या कडा आणि पृष्ठांची वजाबाकी 6. 20 ही किती नाही 14 ने जास्त आहे. मग पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 38वा, हरजित सिंगने बँकेतून ₹20,000 दशांश 7 दराने
3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? म गुणिले द गुणिले क भागिले 100 केला आपण 20,000 गुणिले 7 गुणिले 3 भागिले 100, तर उत्तर या ठिकाणी किती येणार आहे? 4200, 4200, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 39वा भाग, खालील आकृतीबंध पूर्ण करा म्हटलेला आहे. आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी उत्तराचा क्रमांक पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 40वा पहा, 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? 3/4 मध्ये 3/4 किती वेळा मिळवायचं? आता 3/4 या ठिकाणी छेद 4 आहे, म्हणजे भागिले 4 आहे असा अर्थ त्याचा. कितीला भागिले 4? तेव्हा उत्तर 3 येतं. तर 12/4 उत्तर 3 येतं. म्हणजे अंशस्थानी आपल्याला 12 ही बेरीज येईल अशा पद्धतीने मिळवावं लागेल. बघा या ठिकाणी बेरीज 3 म्हणजे 12/4 येण्यासाठी 3 वेळा जर 3/4 मिळवलं गेलं तर उत्तर येणार आहे 12/4. याचा अर्थ 3, 12/4 म्हणजेच 3. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 41वा, बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत रुपये 6,035 आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती? आता 17 आंब्यांच्या पेट्याची किंमत दिली. पहिल्यांदा आपल्याला एका पेटीची किंमत काढावी लागेल. मग एका पेटीची किंमत काढायची असेल तर 6,035 भागिले 17 बरोबर 355 रुपये येईल. आता 25 पेट्याची किंमत काढायची आहे. एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण गुणाकार करतो. 355 गुणिले 25 बरोबर 8,875 रुपये. प्रश्न 42वा पहा, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली? 10:30 मध्ये पाऊण तास जर मिसळला तर 11:15 म्हणजेच किती? तर 11:15. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 43वा पहा, खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते. बघा पहिलाच पर्याय चुकीचा आहे. 0ने जर कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो असं पाहिजे होतं, परंतु इथं काय सांगितलं की गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते. 0ने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते. हे विधान चुकीचं आहे. आता दुसरी 3 उदाहरणं आपण चेक करू. कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 0 येतो? बघा हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार 30 संख्या येते, हे पण विधान बरोबर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार 1 येतो, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे अयोग्य विधान कोणतं आहे या ठिकाणी? तर पहिलंच आहे, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार 30 संख्या येते, हे विधान अयोग्य आहे. त्यानंतर प्रश्न 44वा, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती? आता अशा 2 अंकी संख्या सांगायच्या आहेत की संख्यांची संख्या सांगायची आहेत की ज्याच्यामध्ये 6 हा अंक आहे. पहिली बघा संख्या येईल 16, दुसरी येईल 26, तिसरी 36, चौथी 46, पाचवी 56, 6वी 60, 7वी 61, त्यानंतर 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 76, 86, 96, 18 संख्या येतील की ज्यामध्ये 6 हा अंक आलेला आहे आणि ती संख्या 2 अंके अशा 18 आहे. अशा 18 संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? आता 200चा शेकडा 10 म्हणजे काय? तर 200 गुणिले 10/100 म्हणजे किती येतं? 20. आणि 20 मधून 10 वजा केले किती येईल? उत्तर 10 येईल. पर्याय क्रमांक 1. 46वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी जोडमुळी नाही आणि सहमुळी नाही? आता जोडमुळ आणि सहमुळी ह्या संज्ञा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. जोडमूळ म्हणजे काय? तर ज्या 2 मूळ संख्यांच्या मध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता या ठिकाणी दिलेली 71, 73, 41, 43 आणि 29, 31 या अशा 2 मूळ संख्या आहेत की ज्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या आहे. बघा म्हणजे 71, 73 मध्ये 72 ही संयुक्त संख्या आहे, 41, 43 मध्ये 42 ही संयुक्त संख्या आहे, 29, 31 मध्ये 30 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे या तिन्ही 2, 3 आणि 4 हे जे पर्याय आहेत ते जोडमूळ संख्या आहेत. आता 82 व 88 जोडमूळ संख्या नाही, इथं लक्षात घेतलं पाहिजे. काय मूळ संख्या नाहीतच ह्या, त्याच्यामुळं जोडमूळ संख्या नाही. परंतु आता ती समूळ संख्या आहे का बघूया आपण. तर ज्या समूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या 2 संख्यांच्या एक खेरीज कोणता सामायिक विभाजक नसतो त्याला आपण समूळ संख्या म्हणतो. आता 82 आणि 88 चे विभाजक जर बघितले, सामायिक विभाजक जर बघितले तर ह्या दोन्ही समसंख्या असल्यामुळं 2 हा या ठिकाणी सामायिक विभाजक यांचा असणारच आहे. त्याच्यामुळे ह्या संख्या
समूळ संख्या होऊ शकत नाही। समूळ संख्येच्या व्याख्येमध्ये काय आहे तर एकच, फक्त एकच, एक हा या ठिकाणी सामायिक विभाजक असतो, पण इथं 2 हा सुद्धा सामायिक विभाजक या दोन संख्यामध्ये आहे। त्याच्यामुळं 82 आणि 88 या जुळमुळी नाहीत आणि समूळी नाहीत। पर्याय क्रमांक 1 46चा प्रश्नाचं उत्तर 82 व 88 पर्याय क्रमांक 1। 47वा प्रश्न, समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून या ठिकाणी 60,07,000 अशी लिहिली, तर त्याचं उत्तर किती फरकानं चुकेल बघा। 60,07,000 मधून आपल्याला 6,07,000 वजा करावं लागेल, उत्तर येईल 54,00,000 पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतर 48वा प्रश्न, 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8 बरोबर किती म्हटलेलं आहे, तर इथं छेद असमान आहेत, भिन्न आहेत, मग त्यावेळेस आपण छेद समान करायचे बघा। 18/24 अधिक 20/24 अधिक 15/24 बरोबर 53/24 येईल। आता 53/24 चं आपण पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर केलं तर 2.5/24 हे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। प्रश्न 49वा पहा, 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल। 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली चौरसाकृती बाग आहे, म्हणजे या बागेची बाजू किती असेल तर वर्गमूळ 625चं वर्गमूळ काढावं लागेल, 25 येईल, बाजू 25 मीटर असेल। मग बाजू जर 25 मीटर असेल तर परिमिती किती येईल तर 4 × 25 100 मीटर, आणि 4 पदरी कुंपण घालायचं आहे म्हटल्यानंतर 4 × आपल्याला किती करावं लागेल मग 100, 4 × परिमिती करावं लागेल, 4 × 100 किती येईल 400 मीटर। आता एकूण 400 मीटर एवढं आपल्याला कुंपण घालायचं आहे थोडक्यात, तर 400 × 50 बरोबर 20,000 रुपये या ठिकाणी खर्च येईल। प्रश्न 50वा, एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 100 किमी लांबीच्या रस्त्यावर 5 किमी अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले, तर एकूण किती झाडे लावता येतील। तर आपला उत्तर कसं काढता येईल बघा, या ठिकाणी 100 × 5 बरोबर 20 अधिक 1 मिसळावं लागेल, त्याच्यामध्ये एका बाजूला 21 झाडं आणि दुसऱ्या बाजूला 21 झाडं, अशी मिळून किती झाली 42 झाडं या ठिकाणी लावावं लागतील। प्रश्न 51वा, संदीप जवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे। त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील, तर 500 रुपयाचे एकूण किती नोटा येतील। तर 100च्या नोटांची संख्या कशी काढायची, तर 42,432 वजा 42,378 केलं, उत्तर आलं किती 54, त्याच्यामध्ये 1 मिसळावं लागेल, उत्तर आलं 55। आता बघा 55 नोटा 100च्या आहेत, म्हणजे रक्कम किती झाली 5,500। 5,500 ही रक्कम जर 500च्या नोटाच्या स्वरूपात तुम्हाला द्यायची असेल, 500च्या नोटाच्या रूपात तुम्हाला द्यायची असेल तर 5,500 भागिले 500 करावं लागेल, 11 नोटा या ठिकाणी द्याव्या लागतील। पर्याय क्रमांक 1। प्रश्न 52वा, आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च झाला, तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले। 9,500 म्हणजे किती तर 9,500, 7,500 म्हणजे किती तर 7,250, बेरीज झाली 16,750। आता तेच आपण कसं सांगू शकतो तर 17,500 पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न 53वा पहा, घड्याळामध्ये 9 वाजलेले आहेत, सोपा प्रश्न आहे हा, पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल। 54वा प्रश्न, खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा म्हटले। आता बघा इथं परिमिती काढायला काय करायचं आहे तर बाहेरील बाजूच्या लांबीची बेरीज करायची। बाहेरील बाजूच्या लांबीची बेरीज किती येते या ठिकाणी 22 सेमी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल। प्रश्न 55वा, 435 × 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या ठिकाणी आहे, तर स्टारच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता। तर स्टारच्या जागी आपल्याला 2 हा अंक जेव्हा आपण ठेवू त्यावेळेस उत्तर बरोबर येते बघा। 435 × 12 बरोबर 5,220, म्हणजे स्टारच्या जागेला 2 2 2 हा अंक येतोय, त्यामुळं 55व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न 56वा, इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली, तिच्या दुरुस्तीसाठी रुपये 8,500 व रंग देण्यासाठी रुपये 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयाला विकली, तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला, त्याला किती नफा झाला।
तर आता इक्बालला एकूण खर्च किती आला आहे? गाडी विकत घेतली 25,000 रुपयाला, त्यानंतर 8,500 त्याला दुरुस्तीसाठी आणि रंग द्यायला 2,500, यांची जर बेरीज केली तर 36,000 रुपये हा त्याचा एकूण खर्च होतो आहे. म्हणजे गाडी विकत घेण्यापासूनचा सगळा खर्च त्याचा किती होतो आहे? 36,000 रुपये. आणि ती गाडी विकली कितीला? तर 38,500ला. म्हणजे 38,500 वजा 36,000 जर आपण केलं तर 2,500 रुपये त्याला नफा या ठिकाणी होतो आहे. प्रश्न 57 2,500 या ठिकाणी नफा होतो आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 57 खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर पहिलं विधान आहे चौरसाच्या चारही कोणाची बेरीज 180 अंश असते. बघा हे विधान चुकीचं आहे. किती असते? चौरसाच्या 4 कोणाची बेरीज 360 अंश असते. दुसरं विधान आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज काटकोणा एवढी असते. तर त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि ती काटकोणा एवढी असत नाही तर 2 काटकोणा एवढी असते. इथं काटकोणा एवढी म्हणजे 90 अंश असते असं दिलेलं आहे. विधान चुकीचं आहे. चौकोनाच्या तिसरं विधान चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणाच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असतात. चौकोनाला 4 बाजू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात, त्याच्यामुळे त्रिकोणाच्या बाजूला दुप्पट चौकोनाची बाजू असतात असं म्हणता येत नाही. हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 काय आहे? त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाच्या बेरजेच्या निम्मे असते. हे विधान करेक्ट आहे, योग्य आहे. बघा त्रिकोणाच्या सर्व कोणा मापाची बेरीज किती असते? 180 अंश आणि चौकोनाच्या सर्व कोणा मापाची बेरीज असते 360 अंश. त्याच्यामुळं त्रिकोणाचे जे या ठिकाणी दिलेले जे विधान आहे ते योग्य आहे. 57 प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. प्रश्न 58 पहा पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा या ठिकाणी 0.91 0.899 0.090 0.900. तर या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या जर विचारात घेतलं तर 0.91 हीच येते. आता 0.91 हेच आपण 0.910 असंही लिहू शकतो. ती जर दशांश स्थळाच्या पुढं 3 अंक घ्यायचे म्हणलं तर 0.91 म्हणजेच काय तर 0.910 असंही आपण लिहू शकतो. त्याच्यामुळं पहिली जी संख्या आहे पहिला जो पर्याय 0.91 तो बरोबर आहे. प्रश्न 59 पहा आदर्श विद्यालयाने रुपये 47,989 व सरस्वती विद्यालयाने रुपये 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटासाठी किती निधी वापरला म्हटले? तर या ठिकाणी बघा 47,989 अधिक 8,493 किती आलं? 56,482 एवढी रक्कम आली. आता त्यातला किती निधी वापरला आहे? तर घरगुती वस्तूसाठी तर 50,042 म्हणजे 56,482 मधून 50,042 वजा केलं तर 6,440 रुपये या ठिकाणी येतात. म्हणजे ही जी रक्कम आहे ती खाऊच्या पाकिटासाठी वापरली आहे 6,440 रुपये. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 60 पहा खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 25% बरोबर 25/1000 हे चुकीचं आहे. 25% म्हणजे काय तर 25/100. त्यानंतर दुसरं विधान पहा 20चा शेकडा 5 20चा शेकडा 5 बरोबर 4 म्हटले. बघा 20चा जर शेकडा 5 केला 20 गुणिले 5/100 तर उत्तर 1 येते पण इथं 4 दिले. हे विधान चुकीचं आहे. तिसरा पर्याय 50चा शेकडा 50 50चा शेकडा 50 किती येईल? 25 येईल. 50 गुणिले 50/100 हे पण विधान चुकीचं आहे. चौथा पर्याय पहा 0.68 बरोबर 68%. बघा 0.68 आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहितो? 68/100 म्हणजे 68/100 म्हणजेच काय तर 68%. तर हे विधान बरोबर आहे. प्रश्न 60 जो आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 61 प्रश्न पहा 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? आता बघा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो त्यामुळे 7.6 गुणिले 2 बरोबर किती येतं? 15.2 मीटर. पर्याय क्रमांक 2. 62 प्रश्न बघा एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? या ठिकाणी 2.25 म्हणजे काय? 2.25. आता बघा 5 शर्ट शिवण्यासाठी 2.25 गुणिले 5 केलं 11.25 आला. आता 11.25 म्हणजेच काय तर 11.25. तर पर्याय क्रमांक 2. 63 प्रश्न 36च्या एकूण विभाजकाची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता 36चे विभाजक कोणते आहेत? 1 2 3 4 6 9 12 18 36 9 विभाजक आहेत. 24चे विभाजक किती आहेत? 1 2 3 4 6 8 12 24 8 विभाजक आहेत. म्हणजेच किती? तर 1 ने
जास्त आहे. 36ची विभाजकाची संख्या 1 जास्त आहे 24च्या विभाजकापेक्षा. पर्याय क्रमांक 1. 64वा प्रश्न बघा. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती? याचं उत्तर खूप सोपं आहे. पर्याय क्रमांक 4 येईल. 75,09,536. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 65वा पहा. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती, अकोला, अमरावती, यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? आता बघा 40% अमरावती अकोला महामार्गाला लावली आहेत. म्हणजे अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? 60%. परंतु एकूण संख्या किती झाडांची? 8,000. आपला 8,000चा 60% काढावं लागेल. म्हणजे 8,000 गुणिले 60/100 4,800 झाडे लावली. पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 66 आणि 67 साठी या ठिकाणी काय दिले? चित्ररूप माहिती दिली आहे. रेशन कार्डचा रंग आणि घरांची संख्या आणि प्रमाण काय दिले? तर एक चित्रबळ 100 घरे. मग आता पांढरा रेशन कार्ड असणारे किती घरं आहेत? तर 2 चित्र दिले, त्याचा अर्थ 200 घरे आहेत. पिवळं रेशन कार्ड असले किती घरं आहेत? 2 चित्र दिले आहेत म्हणजे 200 घरं आहेत. केशरी रेशन कार्ड असलेली किती घरं आहेत? तर 4 चित्र या ठिकाणी दिले, त्याचा अर्थ 400. याचा अर्थ 400 घरे या ठिकाणी आहेत. आता बघा केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची एकूण संख्या किती? तर आताच आपण काढलं 400. पर्याय क्रमांक 2 येईल. 67वा प्रश्न यातला. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घराच्या संख्येच्या किती पट आहे? आता पिवळे आणि केशरी यांची बेरीज किती होते? तर बघा 600 बेरीज होते. पिवळे आणि केशरीची बेरीज किती होती? 600. पिवळ्याची 200 घरं आहेत, केशरीची 400 घरं आहेत, म्हणजे बेरीज झाली 600. आणि पांढरे रेशन कार्ड असले किती घरं आहेत? तर 200. आपला प्रश्न काय विचारला नीट लक्षात घेतलं पाहिजे. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या ही पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या घराच्या संख्येच्या किती पट आहे म्हटलेलं आहे. म्हणजे 600ची किती पट? म्हणजे 200 या ठिकाणी. तर 600ची 1/3 पट म्हणजे 200 येते. म्हणजेच 1/3 हे या ठिकाणी उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 68वा पहा. 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन? आता 1 ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. या ठिकाणी 5 डझनामध्ये 2 ग्रोस म्हणजेच किती? 12 × 24 डझन मिसळायचे आहेत. म्हणजेच 5 डझन अधिक 24 डझन बरोबर 29 डझन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 69वा पहा. 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या म्हणजेच 37चा पाडा लिहिला थोडक्यात 6व्या स्थानापर्यंत. तर 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? 37चा 6 पर्यंतचा पाडा 37 गुणिले 6 करा 222 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4. 17वा प्रश्न. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर मंगळवार, बुधवार, गुरुवार. हे आपण नीट विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल उत्तर. मंगळवार, बुधवार, गुरुवार हे वार येतील. प्रश्न 71वा पहा. 2 दशांशापूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी 1 दशांशापूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांशापूर्णांक कोणता? या ठिकाणी काय करावं लागेल? 4.585 मध्ये 3.256 मिसळावं लागेल. उत्तर येईल 7.841. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 72वा प्रश्न. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा म्हटलं आहे. 100 मीटर बरोबर 1 हेक्टोमीटर, 1000 लिटर बाय 1 बरोबर 1 किलो लिटर आणि 1 किलोग्रॅम बरोबर 10 हेक्टोग्रॅम. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. चौथा पर्याय जो आहे 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम हा चुकीचा आहे. 72व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 73वा पहा. खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा म्हणले. आता इथं रेखांकित व अरेखांकित मिळून एकूण त्रिकोणी भाग किती होत आहेत? तर 32 भाग होत आहेत. त्यातील रेखांकित भाग किती आहेत? 8 आहेत. म्हणजे 32 पैकी 8 भाग असतील. तर आता बघा रेखांकित भागाची शेकडेवारी कशी काढायची? 8/32 गुणले या ठिकाणी 100 करावं लागेल बरोबर 25% हे उत्तर बरोबर येईल. प्रश्न 74वा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? आता 3 अंकी लहानात लहान विषम संख्या 101 येईल आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 98 येईल. 101 + 98 बरोबर 3. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी येईल. प्रश्न 75वा.
5.435, 5.084, 5.123, 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती? तर बघा या ठिकाणी चढता क्रम जर मांडला कसा होईल? चढता क्रम 5.064, 5.084, 5.123, 5.435. आता यातली शेवटची संख्या आहे 5.435 आणि पहिली संख्या आहे 5.064. आता फरक काढा म्हटलं म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करावी लागणार आणि ही जर आपण वजाबाकी केली 5.435 वजा 5.064 तर उत्तर येईल 0.371. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा जुलै 2022 चा पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा व गणित या पेपरची या ठिकाणी संभाव्य उत्तरे काय असतील याचा या ठिकाणी स्पष्टीकरणाचा अभ्यास केलेला आहे. स्कॉलरशिपचे असे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.